31 जानेवारी 2015 पर्यंत थकबाकी मालमत्ता कराची रक्कम भरल्यास 100% दंडाची रक्कम माफ. महापौर संजय भाऊराव मोरे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांना कर न भरल्याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने दंड आकारण्यात आला आहे, सदर थकबाकी मालमत्ता कराची रक्कम मालमत्ताधारकांनी 31 जानेवारी 2015 पर्यंत भरल्यास सदर रकमेवर आकारण्यात आलेला दंड 100% माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेने घेतला असल्याची घोषणा महापौर संजय भाऊराव मोरे यांनी केली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या काही मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर नियमित भरलेला नसल्याने प्रशासनाने महाराष्ट्र पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार 2% दंडाची रक्कम लावून वसुली उद्दिष्ट ठेवले होते. परंतु मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे व्हावी या दृष्टिकोनातून व दिलासा मिळावा यासाठी जे मालमत्ताधारक चालू आर्थिक वर्षातील कराच्या रकमेसह मूळ रक्कम 31 जानेवारी 2015 पर्यंत महापालिकेकडे भरणा करतील अशांना दंडाची 100% रक्कम माफ करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. तसेच जे मालमत्ताधारक त्यांचा मूळ मालमत्ता कर थकबाकीसह महापालिकेकडे रक्कम 28 फेब्रुवारी 2015 पर्यंत भरणा करतील अशांना दंडाची 60% रक्कम, तर 31 मार्च 2015 पर्यंत जे मालमत्ताधारक त्यांचा मूळ मालमत्ता कर थकबाकीसह भरणा करतील अशांना दंडाची रक्कम 33% माफ करण्यात येणार असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 29/12/2014 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयास महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनीही मान्यता दिली असून याबाबत कार्यवाही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करून सदरचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन या धोरणात्मक निर्णयाचा लाभ घ्यावा व आपला मालमत्ता कर महापालिकेकडे त्वरित भरणा करावा असे जाहीर आवाहन महापौर संजय भाऊराव मोरे यांनी यावेळी केले. 129 न्यूज प्रियंका वायदंडे.